स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 10चा सायन्स 2चा पहिला धड्याचे क्वेश्चन्स आन्सर्स म्हणजे एक्झरसाइज पाहतोय. तर चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. आणि तुमच्या कॉमेंट्सची मी वाट पाहते. तुम्हाला काय हवं आहे किंवा तुम्हाला समजण्यात काही अडचणी आहेत का ते प्लीज मला कळवा. क्वेश्चन नंबर 1ला सुरुवात करूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम. इथे बघा एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन आहे आणि इथे 4 स्क्वेअर्स आहेत स्क्वेअर्स, तर ते भरायचे. तर पहिल्यांदा मॉर्फॉलॉजिकल, पॅलिओन्टोलॉजिकल, त्याच्यानंतर सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, एम्ब्रिओलॉजिकल, असे हे 4 शब्द तुम्ही भरायचे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन 2. तो आता बघा कसे उत्तरं लिहायचे आहेत आपल्याला. क्वेश्चन नंबर 2A आहे. ह्युमन इव्हॉल्युशन बिगॅन ॲप्रॉक्सिमेटली 7 crores years ॲगो. हा प्रश्न आहे. आता बघा फर्स्ट नंबर आहे ॲन्सरचा. डायनोसॉर्स डिसॲपियर्ड अबाउट 7 crore years ॲगो. सेकंड पॉईंट आहे ॲट दॅट टाईम monkey like animals were evolved who were more or less similar to modern lemurs. लेम्युर्स म्हणजे माकड आज जे आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे दस ह्युमन इव्हॉल्युशन बिगॅन ॲप्रॉक्सिमेटली 7 crore years ॲगो. हा होता पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न बघा काय आहे. जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन लीड्स टू स्पेसिएशन. त्यातला पहिला पॉईंट आहे स्पेसिएशन इज ग्रुप ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स बाय नॅचरल रिप्रोडक्शन. सेकंड पॉईंट आहे ईच स्पेसिस ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. थर्ड पॉईंट जेनेटिक व्हेरिएशन, geographical and reproductive changes are responsible for formation of new species. हेन्सच्या पुढे हे वाक्य लिहायचं असतं आपल्याला प्रश्नाचं. हेन्स जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन लीड्स टू स्पेसिएशन. याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा काय आहे तिसरा प्रश्न. स्टडी ऑफ फॉसिल्स is an important aspect of study of evolution. हा आपला प्रश्न आहे. याचा ॲन्सर बघा. ॲन्सरमध्ये 5 पॉईंट्स आहेत. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गॉट ब्युरिड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फूड, अर्थक्वेक एक्सेट्रा. सेकंड पॉईंट रेमनंट्स म्हणजे अवशेष. ते जे डिझास्टरमध्ये ब्युरिड झालेले आहेत म्हणजे गाडले गेलेले आहेत त्यांचे रेमनंट्स म्हणजे त्यांचे अवशेष. अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन्स प्रिझर्वड अंडरग्राउंड. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. इथे फॉसिल्सची डेफिनेशन आपण पाहिली. त्याच्यानंतर थर्ड नंबर बघा. विथ द हेल्प ऑफ कार्बन डेटिंग टेक्निक इट इज इझी टू डिटरमाइन द एज ऑफ फॉसिल्स. Fourth, after knowing age of fossils, it is very easy to deduce information about other organisms at that time. And fifth is, hence, study of fossils is an important aspect of study of evolution. हा आपला सी क्वेश्चन झाला. आता डी बघा काय आहे. There is evidences of fetal science. Fetal science म्हणजे काय? भ्रूणविज्ञान अमंग कॉर्डेट्स. कॉर्डेट म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. तर बघा काय आहे आन्सर. इट इज बिलीव्ड दॅट कॉर्डेट्स ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स बट इट इज डिफिकल्ट टू फाइंड आउट फ्रॉम विच इनव्हर्टिब्रेट ग्रुप कॉर्डेट्स वेअर डेव्हलप. सेकंड पॉईंट Chordates were soft-bodied, hence they were not preserved as fossils. And third, thus there is evidences of fetal science among chordates. हे 4 प्रश्न
इथे संपतात. याच्यानंतर आहे एक क्वेश्चन, कम्प्लीट द स्टेटमेंट बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम ब्रॅकेट. इथे आपल्याला या ब्रॅकेटमध्ये ऑप्शन पण दिलेले आहेत, पण त्यातले मी लिहून तुम्हाला या पुस्तकावर दाखवलेले आहेत. द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशन प्रिन्सिपल ऑफ ह्युगो डे व्हेरीज. सेकंड इज the proof for the fact that protein synthesis occurs through gene was given by George Bedell and Edward Tatum. Third is transfer of information from molecule to DNA to mRNA is called transcription. Evolution means gradual development. And last is vestigial organ अपेंडिक्स प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे म्युटेशन, दुसऱ्याचं जीन, तिसऱ्याचं रिकाम्या जागाचं उत्तर आहे ट्रान्स्क्रिप्शन, चौथ्याचं आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट अँड लास्ट आहे अपेंडिक्स. ह्या झाला क्वेश्चन नंबर 3. आता आपण क्वेश्चन नंबर 4ला सुरुवात करूया. हा बघा, हा क्वेश्चन नंबर 4 आहे. हा शॉर्ट नोटचा आहे. तर त्या काय आहेत शॉर्ट नोट बघा. पहिला आहे लॅमार्किझम. धिस थिअरी प्रपोज्ड बाय जीन बॅप्टिस्टे लॅमार्क. हे त्याचं नाव आहे सायंटिस्ट. पहिला पॉईंट आहे यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. इन दिस थिअरी लॅमार्क सेज द कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गन डेव्हलप बिकॉज स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज परफॉर्म बाय ऑर्गॅनिझम. इफ ऑर्गन is not used, it get degenerated. So the changes takes place due to activity for inactivity of a organism. Second point is inheritance of acquired characters. To support this theory, he explained following examples. Neck of giraffe has become too long due to browsing on leaves of a tall plants by extending their neck for several generations. Another example is shoulders of ironsmith have become very strong due to frequent hammering movement. त्याच्यानंतर एम्ब्रिओलॉजीची आहे शॉर्ट नोट लिहायला. तर एम्ब्रिओ म्हणजे गर्भ असा त्याचा अर्थ आहे आणि त्याचा अभ्यास करणार आहे तर एम्ब्रिओलॉजी. काय आहे बघा, इट इज सायन्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम फ्रॉम एम्ब्रिओ. सेकंड इज दीज एम्ब्रिओज आर व्हेरी सिमिलर इन देअर इनिशियल स्टेजेस. अँड थर्ड इज दीज सिमिलॅरिटीज डिक्रीजेस लॅटर इन द डेव्हलपमेंट. याच्यानंतर आहे सेकंड शॉर्ट नोट, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ही महत्त्वाची आहे नोट, लक्ष द्या. चार्ल्स डार्विन पब्लिश द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इन हिज बुक ओरिजिन ऑफ स्पेसीज. डार्विन एक्सप्लेन दॅट ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. म्हणजे त्यांचा रिप्रोडक्शनचा रेट हाय आहे, म्हणजे रिच आहे रेट. सो देर इज कॉम्पिटिशन फॉर फूड, शेल्टर एक्सेट्रा. कारण त्यांची संख्या वाढली की हे सगळं त्यांना हवं असतं ना, फूड, शेल्टर. ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह विच शो ॲडॅप्टेशन्स फॉर सस्टेनिंग दिस स्ट्रगल. जे स्ट्रगल करू शकतात तेच टिकतात. थर्ड, natural selection plays important role by selecting only those organisms which are fit to live and the rest perish. जे फिट आहेत तेच राहू शकतात आणि ते उरलेले जे ते पेरिश होतात, नाहीसे होतात. फोर्थ नंबर, दिस कन्सेप्ट इज सर्व्हायवल ऑफ द फिटनेस. ही डार्विनची फिटनेस. याच्यानंतर इव्हॉल्युशन ही टीप आहे शॉर्ट नोट.
First number, evolution is gradual change occurring in living organisms over long duration. Second, evolution is very slow process. Third, changes in the stars and planets in space and the change in the biosphere occurring on Earth are all included under study of evolution. Fourth, due to evolution, new species are created. Fifth, different theories are proposed for process of evolution, but Darwin's theory is accepted worldwide. ही झाली सेकंड शॉर्ट नोट. आता थर्ड बघा. मग अशी मी खरं तरी तुम्हाला थर्ड शॉर्ट नोट सांगितली आहे एम्ब्रॉलॉजीवर. ते माझं लिहिताना ती आधी लिहिली गेली होती, ती मी सांगितली आहे तुम्हाला. ह्याच्यानंतर आहे ह्याच्यानंतर बघा ई शॉर्ट नोट आहे. ह्याच्यानंतर ई शॉर्ट नोट आहे. म्हणजे काय आहे ती? कनेक्टिंग लिंक. ह्याच्या आधी दोन शब्दांचा अर्थ मला तुम्हाला सांगायचा आहे. मॉर्फॉलॉजी, सजीवांच्या अवयवांचा अभ्यास करणारे शास्त्र, त्याला मॉर्फॉलॉजी म्हणायचं. आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी, जे प्राणी मादीकडून सुरुवातीच्या काळात अगदी ते लहान असताना अन्न घेतात, म्हणजे दूध पिऊन मादी त्यांचं पोषण करते, अशा प्राण्यांना सस्तन प्राणी म्हणायचं. आता शॉर्ट नोट काय आहे बघा. कनेक्टिंग लिंक. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, सो दे आर रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड कनेक्टिंग लिंक्स. एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल, पेरिपॅटस. दे हॅव कनेक्टिंग लिंक्स बिटवीन ॲनेलिडा अँड ऑर्थोपोडा. इन दिस ॲनिमल्स सेगमेंटेड बॉडी इज सीन लाईक ॲनेलिडा. ॲनेलिडा म्हणजे गांडुळावर बघा कशी सेगमेंट असतात, ती आहे ही. These animals show open circulatory system similar in orthopoda, thus connecting link. म्हणजे हीच कनेक्टिंग लिंक. त्याच्यानंतर लंगफिश. दे हॅव कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड ॲम्फिबियन्स. दे आर फिश बट दे शोज lungs for respiration as in amphibian animals. Third point, these examples indicate that mammals have evolved from reptiles and amphibians from fishes. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 5 बघा. डिफाईन हेरिडेटी. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडेटरी चेंजेस. आता पहिल्यांदी डेफिनेशन. हेरिडिटी. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स. आता द मेकॅनिझम ऑफ हेरिडेटरी चेंजेस. आता आपण मेकॅनिझम म्हणजे त्याचं पुढचं उत्तर बघूया क्वेश्चनचं. म्युटेशन. म्युटेशन मीन्स सडन चेंज इन पॅरेंटल DNA. पॅरेंटल म्हणजे आई वडिलांच्या जीन्समधला सडन चेंज. ड्यू टू म्युटेशन चेंजेस इन हेरिडेटरी कॅरेक्टर्स ऑकर्स. म्युटेशनमुळे हेरिडेटरी कॅरेक्टर्स चेंज होतात. ह्याच्यानंतर मेओसिस. ॲट द टाईम ऑफ मेओसिस क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस, दच न्यू रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इज क्रिएटेड. हा होता 5th क्वेश्चन. आता 6th क्वेश्चन काय आहे बघा. डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन्स. राईट नेम्स ऑफ सम वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी अँड राईट द नेम्स ऑफ दोज ॲनिमल्स इन whom सेम ऑर्गन्स आर फंक्शनल. आता वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे बघा, आता मानवाची शेपूट नाहीशी झाली म्हणजे हा वेस्टिजियल ऑर्गन झाला. तसेच आणखीन बघा काय काय आहेत. वेस्टिजियल ऑर्गन्स. डिजनरेटेड ऑर अंडरडेव्हलप युजलेस ऑर्गन्स आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन्स. जे यूजमध्ये नाहीत ते. आता अपेंडिक्स इज वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन्स बट इज
फुल्ली फंक्शनल इन र्युमिनंट्स. र्युमिनंट्स म्हणजे रवंथ करणारे प्राणी, म्हणजे गाय वगैरे हे प्राणी बघा अन्न गिळतात आणि थोड्या वेळाने ते पुन्हा अन्न तोंडात काढतात आणि चावून पुन्हा खातात. इट इज कन्सर्न विथ डायजेशन. हे जे आहे अपेंडिक्स हे डायजेशनची कन्सर्न आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट इज मसल ऑफ इयर पिना. इयर कानाचा पिना आर वेस्टिजियल इन ह्युमन्स. ते उपयोगी नाहीत ह्युमनना, बट आर युजफुल इन मंकी अँड कॅटल. दे आर फंक्शनल. हे झाले वेस्टिजियल ऑर्गन्सची एक्झाम्पल झाली. त्याच्यानंतर आहे ॲन्सर द फॉलोइंग, आणि त्याच्यात सुद्धा 5 उपप्रश्न आहेत, ते सगळेच आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 बघा. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ आर द हेरिडेटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन? फर्स्ट पॉईंट इज इव्हॉल्युशन इज gradual change occurring in living organism over a long duration. Second, formation of a new species due to change in specific characters of several generations of living organism as a response to natural selection is called evolution. Third point is the favorable genes are presented in the species. Such individuals reproduces more efficiently and evolve. Fourth is the individuals with unfavorable genes are not selected by the nature and thus are removed from the population by natural death. Fifth, thus hereditary changes responsible for evolution. त्याच्यानंतर बी क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ए कॉम्प्लेक्स प्रोटीन. बघा पहिला आकडा आहे, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन ए DNA अँड सिंथेसिस ऑफ appropriate proteins as per requirement is necessary for body. These proteins are synthesized by DNA through the RNA. This is called as central dogma. त्याच्यानंतरचा पॉईंट, mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA. Only one of the two strands, DNAला बघा सर्पिलाकार असे 2 स्ट्रँड असतात, त्यातला ते म्हणतात ओनली वन ऑफ द टू पैकी एक, ओनली वन स्ट्रँड्स ऑफ DNA इज यूज्ड इन दिस प्रोसेस. फोर्थ नंबर, द सिक्वेन्स ऑफ nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. Besides, there is uracil in RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is called as ट्रान्स्क्रिप्शन. पुस्तकातल्या पहिल्याच पानावर बघा तुम्हाला या सगळ्या डेफिनेशन्स मिळतील. The mRNA formed in nucleus comes in cytoplasm. It brings in the coded message from DNA. 6th number is the message contains the codes for amino acid. The code for amino acid consists of 3 nucleotides. It is called triplet codons. 7th, each mRNA is made up of thousands of triplet codons. As per the message on mRNA, amino acids are supplied by tRNA. 8. For this purpose, translation is done. 9. During the process of translocation is done. 10. Many chains of comes together to form complex proteins. हा होता क्वेश्चन नंबर बी. आता सी बघूया काय आहे. एक्सप्लेन द इव्हॉल्युशन अँड मेन्शन द प्रूफ सपोर्टिंग इट. फर्स्ट, अकॉर्डिंग टू इव्हॉल्युशन थिअरी, ॲट फर्स्ट लिव्हिंग मटेरियल मीन्स protoplasm is formed in ocean. Second, at same time
unicellular organism was formed. Third, then changes occurred in unicellular organism to form complex organism. Fourth, process was very slow to form complex organism. Time was about 300 crore years. Fifth, then different types of organism was formed. Sixth, progressive development of plants and animals from the ancestors having different structural and functional organism is called evolution. Seventh, the support the theory of evolution, various types of evidences are available. Eighth, morphological evidences support the theory, means parts of plants and animals are same. Ninth, also anatomical evidences means structure is same as the ancestors. 10, vestigial organ like tail is lost in human. Embryological level, it is observed same. 12, these evidences support the theory of evolution. हा होता क्वेश्चन सी. आता आपण डी पाहतोय. बघा, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस इन इव्हॉल्युशन. फर्स्ट, देर आर सिमिलॅरिटीज in the structure and anatomy of different animal groups, that is human hand, forelimb for bull, platagium of bat and flipper of whale are all similar in their internal anatomy. There is similarity in the bones and joints of all these specimens. Second, external morphology does not show any similarity. Uses of each organ is different in different animals. Also structurally they are different. Third, but the similarity in the anatomy is an evidence that they may have common ancestor. Fourth, in this way the anatomical evidence through light on the process of evolution. त्याच्यानंतर ई म्हणजे मला वाटतं सेकंड लास्ट क्वेश्चन. डिफाईन फॉसिल. एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स ॲज प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. डेफिनेशन ऑफ फॉसिल्स. रेमिनंट्स म्हणजे अवशेष, मगाशी सांगितलं जसं. अँड इम्प्रेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स विच गेट ब्युरिड रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. these are called fossils. पुढचं उत्तर बघा. फॉसिल्स आफ्टर एव्हिडन्स फॉर इव्हॉल्युशनरी प्रोसेस. सेकंड, स्टडी ऑफ फॉसिल्स help the researchers to understand the characteristic of the organisms that existed in the past. Third, carbon dating method help in finding out exact age of the fossils. Fourth, the oldest fossils are obtained at the depth while recent occupy the upper surface. Thus, fossils of invertebrates seen in depth, fossils of Pisces, amphibia, and reptiles are on upper surface. Fifth, in this way, study of fossils are proof of evolution. And last question is, write evolutionary history of modern man. Answer, हे डायग्राम आहे ती पुस्तकातल्या पेज नंबर 9वर 1.12 या नंबरनी असलेली डायग्राम तुम्ही बघा. 1. Approximately 7 crore years ago, monkey-like animals is from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. Lemurs म्हणजे माकड, मगाशी म्हटलं तसं. Second, tail of this animal disappeared after 4 crores years ago. Third, evolution after 2 crore, this animal use their hands for eating
अँड अदर वर्क. ह्याच्यानंतर आहे 4th पॉईंट. काय आहे बघा. फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल रेकॉर्डेड वॉज रॅम्पिथेकस फ्रॉम ईस्ट आफ्रिका. धिस ॲपे म्हणजे इथे मी लिहिलं आहे चिंपाझी किंवा गोरिलासारखे बिनशेपटीचे माकड म्हणजे ॲपे ग्र्यू इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट अँड इव्हॉल्व्ड अबाउट 40 lakh years ago. 6. Skilled humans appeared as genus Homo. 7th, about 15 lakh years ago, humans walking with erect posture evolved. This human existed in China and Indonesia. 8th is evolution was continued and development of brain for the period of about 1 lakh years. 9. Brain of 50,000 year old man is called Homo sapiens. 10. Neanderthal man can be considered as example of wise men. 11. The Cro-Magnon man evolved about 50,000 years and afterward this evolution had been faster than earlier. हे होते लेसन नंबर 1चे सगळे प्रश्न. तुम्ही अवश्य लेसन नंबर 1चे प्रश्न बघा आणि हे प्रश्नांची उत्तरं पाठ करा व लिहिण्याचा सराव करा. त्याने तुम्हाला प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवता नक्की येतील. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या अडचणी मला कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा. मी त्याचा व्हिडिओसुद्धा करीन आणि मला तुम्हाला मदत करण्याची खूप इच्छा आहे. फक्त तुम्ही पण तसा मला रिस्पॉन्स द्या. धन्यवाद.